नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। या ठिकाणी रामनगर नॅशनल या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मूर्तीची स्थापना होते। त्या निमित्त आज या ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी अनेक लोकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे। थोडे शिवभक्त आहेत त्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्याचे मंगल गांधी यांनी मंदिराचं निर्माण केलं, त्यामध्ये बऱ्याच सगळ्यांनी सहयोग केलेला आहे आणि सगळे मिळून या ठिकाणी शिवमहिमामध्ये त्यांच्या लीलामध्ये मलिन झालेले आहेत। सर्व शिवभक्तांना या निमित्त या उपस्थित झालेल्या सर्व कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या सर्व शिवभक्तांना मी माझ्या वतीने व समितीच्या वतीने सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। सर्व भगिनीने सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमामध्ये सकाळपासून गेली 3-4 दिवसापासून पूजा आहे, पूजेची स्थापना आहे आणि स्थापनेच्या निमित्ताने आज सगळे या ठिकाणी शोभायात्रा होती आणि या शोभायात्रेमध्ये जास्तीत जास्त भगिनीने या कार्यक्रमात भाग घेतला। पुरुष मंडळीने भगिनीने मोठ्या प्रमाणात भाग घेतला। हे कार्यक्रम आणि यात्रा आता जवळजवळ संपत आल्याने हा कार्यक्रम सफल झालेला आहे। युवा वर्ग यामध्ये सर्व शिवभक्त युवा वर्ग त्याने म्हणजे धर्म हा युवा वर्ग धर्मापासून लांब चालला होता, धार्मिक कामापासून लांब चालला होता, पण या शिवलीला निमित्ताने आणि शंकराच्या मूर्तीच्या स्थापना निमित्ताने युवा वर्ग या ठिकाणी भाग घेतलेला। सर्व शिवभक्त आज आनंदित आहेत। सकाळपासून मोठ्या जल्लोषामध्ये शोभायात्रेमध्ये गेली 3 दिवसापासून कार्यक्रम पूजा करत आहेत। सर्वांना मी शंकर महादेवाला हीच प्रार्थना करेन, या परिसरातील सर्व बंधू आणि भगिनी सगळे परिसराचे सर्व नागरिक शहरातील सर्व नागरिक सुखमय आनंदमय राहतील अशी शंकरभावांना मी प्रार्थना करतो। आणखी जवळजवळ हा 4 ते 5 दिवस हा कार्यक्रम चालेल। या सर्व जनतेला या शिवलीलेमध्ये शंकराच्या भगवानाच्या मंदिरामध्ये दर्शनाने सर्वांनी जास्तीत संख्येने यावं असं मी या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना आम्ही मनापासून सगळ्यांनी बऱ्याच दिवसापासून मेहनत केली, चांगलं या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं, त्याबद्दल सर्व शिवभक्तांच्या वतीने अध्यक्ष व पूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देतो। आम्हाला या कार्यक्रमात आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो।